मयूर जाधव या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण एका यशोगाथेकडे जातोय. आपल्यासोबत आज प्रशांत लाडगे सर आहेत. त्यांची आज नुकतीच मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाली. त्यांची यशोगाथा त्यांच्या तोंडून आज आपण ऐकून घेऊयात. सर, तुमचा वाटचाल आणि तुमचा प्रवास थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझा ह्या भरती क्षेत्रातला वाटचाल म्हटलं तर 2016 पासून सुरू झाली. 2016ला माझी 12वी झाली. त्यावेळेस मी पहिल्यांदा माझे म्हणजे सहकारी जसे गजाज लांबाते होते त्यांच्याकडे बघून मी, मयूर जाधव पण होते, त्यांच्याकडे बघून मी ह्या क्षेत्रामध्ये शिरलो. त्यावेळेस अक्षरशः माझी आर्थिक परिस्थिती थोडी नाजूकच होती. मी कपड्याच्या दुकानामध्ये काम करतो. सुरुवातीला कपड्याच्या दुकानातून काम करून मी भरती क्षेत्रात येत होतो. पण पहिले 1 वर्ष मला अक्षरशः काहीच समजले नाही या भरती क्षेत्रामधलं. 1 वर्ष माझे असंच गेले. 2017ची भरती गेल्यानंतर मी जरा थोडंसं स्टेबल झालो. भरती क्षेत्रात पूर्णपणे लक्ष दिलं. भरती क्षेत्रात पूर्णपणे लक्ष दिल्यामुळे मला एवढा फायदा झाला की अक्षरशः मी 2017च्या भरतीमध्ये माझी मुंबईला जिल्ह्याला 175 टोटल होऊन मी 4 मार्काने उडलो तिथे. त्याच्यानंतर मी पुन्हा काही काम करण्याचा आर्थिक अडचणी म्हणून निर्णय घेतला. त्यानंतर मी आर्थिक अडचणीचा थोडं सामोरे जाऊन 2018 मध्ये पुन्हा भरतीसाठी सामोरे गेलो. त्यावेळेस मी SRP गट क्रमांक 1ला वेटिंगला होतो. तसेच मुंबईला पण फॉर्म भरलेला. मुंबईला थोडं कमी मार्क पडले मला, कारण मी मधल्या काळात जी भरती क्षेत्राकडे लक्ष कमी केलं त्याच्यामुळे मला माझ्या घरच्या आर्थिक अडचणीमुळे मला लक्ष कमी करावं लागलं. त्याच्यानंतर मी पूर्णपणे लक्ष दिलं 2019च्या काळामध्ये. पण त्यावेळेस कोरोना आला होता आणि त्या कोरोनाच्या काळात मी नुकताच होमगार्डमध्ये भरती झालो होतो. आणि होमगार्डमध्ये भरती होऊन मी कोरोनातले सगळ्या दुट्या पार पाडल्या. त्या दुट्या पार करत करत अभ्यासही थोडा थोडा करायचो. त्याच्यानंतर 2021 मध्ये ज्यावेळेस लेखी अगोदर होती, तुम्ही सर्वांनी पाहिलंच होतं, त्या लेखीच्या अगोदरच्या काळात मी लेखीला क्वालिफाय झालो नाही, कारण 1 मार्काने मला 78 पडली आणि साताराला 79चं मेरिट लागलं होतं. त्याच्यानंतर मी मुंबईला फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला. ठाणे सिटीला फॉर्म भरला अगोदर. ठाणे सिटीला फॉर्म भरला आणि मुंबई 4ला फॉर्म भरला होता. तर मी त्यावेळेस 139 टोटल होऊन माझी मुंबई 4ला वेटिंगमध्ये मी थांबलो होतो. अक्षरशः मी इतका हताश झालो की मी हा भरतीचा क्षेत्र सोडण्याचा मी निर्णय घेतला आणि मी दुसरे काम म्हणून ड्रायव्हिंगचे काम सुरू केले. मी ड्रायव्हिंगचे काम करत करत असताना त्या कामात माझे मन लागत नव्हते, कारण माझी जी भरतीकडे ओढ होती, माझा जे भरतीसाठी लगाव होता तो मनापासून तळमळीचा होता. पहिल्यापासूनच मला या भरती क्षेत्राकडे खूप आवड होती. त्याच्यामुळे मी भरती क्षेत्राकडे जेवढे दूर जाण्याचा प्रयत्न केला तेवढं मला जास्त ओढण्याचा प्रयत्न झाला इकडे. आणि अक्षरशः पुन्हा मी 11 महिने काम करून, ड्रायव्हिंगचे काम करून मी पुन्हा या क्षेत्रामध्ये आलो. भरतीचे फॉर्म भरले होते. लोकसभेचा बंदोबस्त इलेक्शनचा केला होमगार्डचा. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा इकडे येऊन फॉर्म भरलेला. पुन्हा इकडे येऊन मी हे केलं, भरतीचे प्रयत्न सुरू केले. त्याच्यानंतर मी SRPF गट क्रमांक 10ला सोलापूरला फॉर्म भरला होता. तिथे मी 185 टोटल केली आणि 188चं मेरिट लागलं. तिथे हताश झालो मी, पण मी खचलो नाही. मी पुन्हा अभ्यासाला जोर धरला आणि मी मुंबई पोलीससाठी प्रयत्न केले. अक्षरशः शेवटी माझ्या आता हातात यश आलंय. ह्या यशासाठी मी तसे म्हणजे माझ्या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न केले, परंतु ह्या यशामध्ये माझ्या मित्रांचा, आईवडिलांचा, माझ्या सहकाऱ्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. ह्या जी यशाचे तुम्ही पाहताय ते यशामध्ये जे मयूर जाधव यांचे मोलाचे योगदान आहे त्याला मी कधीच विसरू शकत नाही. दीपक नाचन असतील किंवा माझे मित्रमंडळी, भाऊ असतील, त्यांचं मी मोलाचं योगदान कधीच विसरू शकत नाही. मला आज सांगायचंय आपल्या प्रेक्षकांना, ह्यातून एक निष्पन्न होतं, हरलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेठेन मी उद्या नव्याने हा देह नाशवंत नाही. जे विश्वास नांगरे सरांनी जे काही शब्द रचना केलेली त्याची त्यांनी पूर्तता केलेली. आणि मला सांगायचंय, एक संघर्ष करत असताना येणारे संकट आणि त्यातून मिळालेले यश हे एक वाखणाक्याजोगं असतं. एक थोडक्यात सांगतो मित्रांनो,
अरण्यात चालत असताना चुकून वाट चुकावी, समोरून एक विंचू दिसावा, विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखाली भला मोठा साप निघावा, सापापासून जीव वाचवण्यासाठी भरधाव घ्यावी, भरधाव घेत असताना वेलींनी गुंपलेल्या विहिरीमध्ये पडावं, अलगद एखाद फांदीला पकडावा, खाली भुकेने व्याकुळ झालेली मगर असावी, वरती यावं तर भुकेने व्याकुळलेला वाघ असावा. अशा परिस्थितीमध्ये त्या झाडावरती असणाऱ्या मधमाशांचा भडका उडावा, त्या मधमाशांनी संपूर्ण अंगाचा चावा घ्यावा. अशा परिस्थितीमध्ये त्या झाडावरती असणाऱ्या मधाचा एक थेंब माझ्या तोंडामध्ये पडावा. या ब्रीद वाक्याप्रमाणे त्यांना जो संघर्ष केलेला आहे, त्या संघर्षाचं उत्तर त्यांना एक अप्रतिम मिळालेलं आहे. मला एकच सांगायचंय, ह्या क्षेत्रामध्ये अथांग मुलं प्रयत्न करत असतात, परंतु ह्या संघर्षामध्ये न थांबणं तेच यशोगाथा आहे. मला आज आपल्या प्रेक्षकांना एकच सांगायचंय, आज माझे ऊर भरून येतात. प्रशांतला मी जवळून पाहिलेलं आहे. माझ्या मते प्रशांतचा संघर्ष आम्ही एक 6 महिने रूमवरती राहिलो होतो. त्या रूमवरती प्रशांत सकाळी येणारा डबा संध्याकाळी पुरवून खायचा. का तर फिजिकल साठी शरीर रचना महत्वाची असते. तो सकाळीचा डबा संध्याकाळी ह्या कारणास्तव खायचा की माझं पोट बिघडू नये. माझं फिजिकल एक 4 दिवस येऊन थांबलेलं आहे, आणि मी जर शिळा डबा खाल्ला तर पोटामध्ये विकार होईल, आणि त्या विकाराचं कारण माझ्या भरतीवरती पडायला नको, म्हणून तो सकाळचा डबा पुरून संध्याकाळी खायचा. ही आज आणि त्याच्यासोबत एक आमच्या पलीकडे एक काकू होत्या. त्या काकूंना आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलं. ननवरे काकूंना आम्हाला कधीच उपाशी आणि एक दुसऱ्या घरातली मुलं आहेत असं कधीच बघितलं. त्या काकूंना आम्हाला रोज सकाळ संध्याकाळ जे लागल ते दिलं. आज त्यांचंही प्रशांत आपल्या ह्याच्यामध्ये मोलाचं योगदान आहे, कारण त्यांना बऱ्यापैकी आम्हाला ते 6 महिने एक घरातल्या कुटुंबासारखा मुलगा म्हणून सांभाळलं. आणि आज या ठिकाणी मी सर्व प्रेक्षकांना एवढंच सांगतो, हे यश संपादन झालंय, परंतु या यशामागचा संघर्ष जर बघितला तर अथांग संघर्ष आहे. आपल्यासोबत असं पाहण्यासाठी आपल्यासोबत सुरेश नाळे बसले, सुरेश सोनवलकर बसलेले आहेत, सागर गोडसे बसलेत, ते पण संघर्ष करतात. परंतु संघर्षाचं उत्तर केव्हा मिळेल हे आज त्यांना माहित नाहीये, परंतु संघर्ष हा करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आज मी या ठिकाणी एवढंच सांगतो, आज आपण एक 2 दिवसानंतर त्यांच्या आई वडिलांची भेट घ्यायला जाणार आहोत. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्यांच्या आई वडिलांचंही आपण त्यांचं म्हणणं काय, त्यांना केलेला संघर्ष प्रशांतनं कशा पद्धतीने केला हे आपण त्यांच्या तोंडून सुद्धा ऐकू. परंतु आज एवढ्यावर थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.